शेवटच्या साखळी सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आणि ग्रुप बी पहिल्यांदा होता. ग्रुप बीमध्ये सामने होते स्वित्झर्लंड विरुद्ध कॅनडा आणि कतार विरुद्ध बोस्निया. हे दोन्ही सामने एकाच वेळी सुरू झाले. हा नियम असा आहे कारण कुठल्या टीमने आगाऊपणा करायला नको आणि मुद्दाम हारायला किंवा ड्रॉ करायला नको. तर स्वित्झर्लंड विरुद्ध कॅनडा हा सामना डिसाईड करणार होता की या ग्रुपमधून टॉपला कोण असेल, आणि बोस्निया वर्सेस कतार हा सामना डिसाईड करणार होता की या ग्रुपमधून तिसऱ्या नंबरला कोण असेल, जेणेकरून त्यांना बाद फेरीत जायचा चान्स मिळेल. स्वित्झर्लंडने कॅनडाला 2-1 असं हरवलं. वार्गासने 46व्या मिनिटाला, मांझांबीने 57व्या मिनिटाला आणि कॅनडाकडून डेव्हिसने 76व्या मिनिटाला गोल केला. तर तिकडे बोस्नियाने कतारला 3-1 असं हरवलं. अजाल बेगोविचने 29व्या मिनिटाला, अल ब्राकेने ओन गोल केला 34व्या मिनिटाला, त्यानंतर अल हायदोसने गोल केला, नाव खरं आहे बरं का, त्याने गोल केला 42व्या मिनिटाला, आणि बोस्नियाच्या माहमिचने गोल केला 80व्या मिनिटाला, आणि बोस्नियाने हा सामना 3-1 असा जिंकला. त्यामुळे या ग्रुपची स्थिती आता अशी झाली आहे की स्वित्झर्लंड 7 गुणांसकट पहिल्या नंबरला आहे, कॅनडा 4 गुणांसकट दुसऱ्या नंबरला आहे, बोस्नियाचे पण 4 गुण आहेत पण गोल डिफरन्समुळे ते तिसऱ्या नंबरला आहेत, आणि कतार 1 गुण मिळून चौथ्या नंबरला आहेत. त्यामुळे स्वित्झर्लंड आणि कॅनडा दोन्ही टीम पुढे गेल्यात. बोस्निया कदाचित पुढे जाईल किंवा जाणार नाही ते आपल्याला कळेल सगळे साखळी सामने झाल्यावर.